इथे आज आपण बनवणार आहोत बोंबलाची थाली। तर हे हळदीतलं आहे बोंबील, बोंबील फ्राय आहे, बोंबील मसाला, मस्त अशी आगरी स्पेशल भाकरी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, हर्षदास किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। हे बघा मंडळी, बाजारातून मस्त असे ताजे बोंबील आणलेले आहेत। तर आता आपण हे कापून घेऊया आणि आज आपण बोंबीलची थाली बनवणार आहोत। ते मी बोंबील फ्राय करण्यासाठी कापून घेतलेले आहेत अशा पद्धतीने। त्याच्यानंतर इथे आहेत ते कालवणासाठी आणि हळदीतला आपण करणार आहोत ना बोंबील अळणी, त्याच्यासाठी घेतलेले आहेत। तर आता आपण मॅरिनेशन करायला सुरुवात करूया। इथे बोंबील फ्राय करणार आहोत, त्याच्यासाठी अर्धा चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे। अर्धा चमचा हळद घेऊया, 1 चमचा मीठ चवीनुसार, 2 चमचे आपण आगरी स्पेशल मसाला घेणार आहोत, घरगुती आहे मसाला। त्याच्यानंतर आपण अर्धा चमचा गरम मसाला घेणार आहोत। हे बघा, 2 चमचे आपण आगळ घेऊया। कोकमाच्या आगळाच्या ऐवजी तुम्ही जर लिंबाचा रस घेतलात ना तरीही चालेल, काहीच हरकत नाही। हे बघा, आणि आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया आणि कालवून आपण ठेवून देऊया। असं व्यवस्थित आपण सगळे बोंबलांना आपला मीठ मसाला सगळं लागायला पाहिजे अशा पद्धतीने आपण हे करणार आहोत, कालवून घेणार आहोत। हे बघा, आता आपण हे बाजूला ठेवूया। आता आपण कालवणाचं बघूया। इथे आपण टोप घेतलाय, टोपामध्ये डायरेक्ट बोंबील घालणार आहोत, आपण फोडणीला नाही देणार आहोत। हे बघा, बोंबील घेतलेले आहेत कालवणासाठी। त्याच्यानंतर अर्धा चमचा आपण हळद घालूया याच्यामध्ये, 1 चमचा मीठ घालायचं आहे चवीनुसार, 2 चमचे आपला आगरी स्पेशल मसाला घालणार आहोत याच्यामध्ये आपण, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे, 1 चमचा तेल घालायचं आहे, 4 कोकमाची टापं घालूया आणि 10 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात त्या आपण चेचून घालणार आहोत। नंतर कोथिंबीर घालायचं आहे। हे बघा, आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं सगळ्या बोंबलांना लागेल या पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढं आपल्याला पाणी हवं आहे ना तेवढं, म्हणजे अंगासरशी पाणी ठेवायचं, म्हणजे आपण भाताबरोबर भाकरीबरोबर देखील आपण खाऊ शकतो। मी पूर्ण 1 ग्लास पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे। जर आपल्याला कमी हवं असेल तर आपण कमी घालू शकतो, जास्त हवं असेल तर जास्तही घालू शकतो। तर आपल्या चॉईसवर आहे पाणी किती घालायचं ते। तर फोडणी मी दिलेली नाही आहे याच्यासाठी। माझी आजी ह्या पद्धती, म्हणजे आमची आयो बनवायची, एक नंबर लागायचं, भारी, खूपच छान लागायचं। अशा पद्धतीने आपण आता हे गॅसवर ठेवून देणार आहोत आणि आता आपण हळदीतलं करायला घेतोय। तर टोप घेतला आहे, त्याच्यामध्ये बोंबील घातलेले आहेत, बोंबील अळणी देखील तुम्ही बोलू शकता। त्याच्यामध्ये 10 पाकळ्या लसणाच्या चेचून घेतल्यात, अर्धा चमचा मीठ घालूया, 2 कोकमाचे टापं घेतलेले आहेत, पाव चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालणार आहोत आपण याच्यामध्ये, 1 हिरवी मिरची तोडून आणि मग मी मधून चिरून घेतले जरा। हे बघा, अशा पद्धतीने ना मी चिरून घेतले 1 मिरची। त्यानंतर अर्धा चमचा आपण हळद घालणार आहोत, पाव चमचा काळी मिरी पावडर, पाव चमचा गरम मसाला घालणार आहोत आणि पाव चमचा जिरा पावडर घालणार आहोत याच्यामध्ये, आणि अर्धा चमचा फक्त तेल घालणार आहोत, कोथिंबीर आणि पाणी थोडंसं अंगासारखं, म्हणजे हे सुकंच करणार आहोत थोडंसं, म्हणजे अगदी आपल्याला भाकरीबरोबर आणि चपातीबरोबर तुम्ही खायचं असेल तर चपातीबरोबर, तर भाकरीबरोबर तर खूपच छान लागतं। अशा पद्धतीने केल्यानंतर खूप छान, घरात तर सगळ्यांनाच आवडतं अशा पद्धतीने। आणि थोडंसं आपण आता त्याच्यामध्ये पाणी घालूया, जास्त नाही पाणी घालायचं, थोडासा, पण बोंबलांचं पण पाणी थोडं सुटतंच ना, म्हणून आपण थोडंसंच पाणी घालणार आहोत। हे बघा, असं थोडंसं मिक्स करायचं, कालवायचं आणि मग आपण आता हे देखील गॅसवर ठेवून देऊया। हे बघा, इथे मी बोंबील मसाला ठेवलेला आहे गॅसवर आणि दुसऱ्या गॅसवर ते आपण बोंबलाचा कालवण, आणि आता हे ना 5 मिनिटं झाकून ठेवायचं आपल्याला, 5च मिनिटं झाकून ठेवायचं, जास्त नाही झाकून ठेवायचं आहे। बोंबील अळणी देखील आपण झाकून ठेवायचं आणि 5 मिनिटं झालेली आहेत। आता हे बघा, उकळ आलेलं आहे मस्त असं, आणि बोंबीलना अगदी हलक्या हाताने, मोठा चमचा देखील नाही घ्यायचा, छोटा आपला चमचा घ्यायचा आणि हलक्या हाताने अशा अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्या, नाही तर बोंबील एवढे नाजूक असतात ना ते लगेच तुटले जातात। हे बघा, अशा पद्धतीने मी बोंबील परतून घेतलेले आहेत आणि आता आपण बोंबील अळणी बघूया, त्याचं पण झाकण काढून पाहूया आपण। हे बघा, हे पण मस्त झालेलं आहे, याला पण आपण अगदी हलक्या हाताने आपल्याला परतून घ्यायचं, एक एक बोंबील। हे बघा, व्यवस्थित आपण हलक्या हाताने परतून घेणार आहोत। हे बघा, आपल्या परतून घेतलेलं आहे अगदी मस्त असं, दोन्ही कालवण आपले रेडी झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया आणि आता आपण भाकऱ्या करायला घेणार आहोत।
इथे आपण भाकऱ्यांना उतरवणी घेतलेला आहे. म्हणजे आपण जसं मोदकांना उकड घेतो ना, त्या पद्धतीने मी पीठ उकडून घेतलेलं आहे. आता परात घेतल्या, परातीमध्ये आपण पीठ काढून घेऊया सगळं. हे बघा अशा पद्धतीने मी आता काढून घेते पीठ सगळं आणि आपली पळी असेल ना, पळी किंवा कावळीच्या साहाय्याने ना असं आपण पीठ मोकळं करून घ्यायचं. म्हणजे पीठ असं मोकळं केलं ना, म्हणजे वाफ असते ना, ती निघून जाते. म्हणजे आपल्या हाताला पीठ मळताना चटका लागत नाही. अशा अगदी 1-1.5 मिनिट ना आपण असं प पीठ असं परतून घ्यायचं असं व्यवस्थित असं आणि आता आपण मळून घ्यायचं आहे. थोडासा पाण्याचा ना हात घ्यायचा त्याला. म्हणजे पाण्याचा असा हात घेतला ना, की छान असा पीठ मळलं जातं आणि हाताला चिकटत नाही मेन म्हणजे. आणि आपण अशा पद्धतीने आपण सगळा पीठ छान असा जोर लावून मळून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या भाकऱ्या एकदम भारी होतात. आणि आता मी आज काय करणार आहे, पीठ ना आपण जशा चपात्या करतो ना, म्हणजे तसं पीठ लावून करणार आहे. म्हणजे तसं थापणार नाही आहे, पाण्यावरती अशा लाटून घेणार आहोत. म्हणजे जशी चपाती आपण लाटतो ना, त्याच पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण लाटून घेणार आहोत. असं दोन्ही बाजूला पीठ लावलं तांदळाचं आणि आता मी लाटून घेते. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण आपली भाकरी लाटून घ्यायची आहे. आणि मी एकीकडे तवा पण तापत ठेवला. म्हणजे तवा पण तापला आणि आपली भाकरी पण रेडी झाली. आता आपण तव्यामध्ये घालून घेऊया. तव्यामध्ये टाकली ना, की 1 ते 1.5 मिनिट ना जरा असं हलवून बघायचं. 1-1.5 मिनिट झाला ना, की अशी हलवायची म्हणजे आपल्या तव्याला भाकरी चिकटली नाही. हे बघा. आता आपण पलटी मारून घेऊया आणि आणि अशा पद्धतीने आपण भाकरी शेकवून घेणार आहोत. आणि आता पलटी मारली ना, की अशी ऑटोमॅटिक आपली भाकरी वरती येते आणि कपडा घ्यायचा आणि कपड्याच्या सहाय्याने आपण शेकवून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण सगळ्या भाकऱ्या करून घेणार आहोत. इथे मी तवा तापत ठेवला. तव्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. इथे काय केलं मी रवा घेतला आणि रवा तांदळाचं पीठ घेतलं. त्याच्यामध्ये मीठ आणि मसाला देखील घालून घेतलेला आहे. आणि हे बघा हे बोंबील आहेत ते जरा असे असे ह्याच्यामध्ये छान बुडवून घ्यायचे. उलटून-पालटून छान बुडवून घ्यायचं दाबून-दाबून. तर त्याला रवा व्यवस्थित कोट होईल आणि असं हलवायचं थोडा बोंबील पिठामध्ये आणि नंतर आपण तव्यामध्ये घालणार आहोत. आपण रवा लावून आणि अशा पद्धतीने आपण तव्यामध्ये घालणार आहोत. हे बघा. बोंबलाची टेस्ट तर एकच नंबर लागते आणि फ्राय म्हटलं की एक नंबर. आता हे बघा मी बोंबील घातलेले आहेत तव्यामध्ये फ्राय करण्यासाठी आणि एक बाजू चांगली शेकल्याशिवाय पलटी मारायची नाही हां, नाहीतर बोंबील लगेचच तुटतात. खूप म्हणजे अतिशय नाजूक असं, पण खायला तर एक नंबर लागतं. भारी. हे बघा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित आपण पलटी मारून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूनी चांगले शेकवून आपल्याला घ्यायचे आहेत. हे बघा आपण शेवटचे असे बोंबील फ्राय करून घेणार आहोत. म्हणजे आता आपले बोंबील रेडी झालेले आहेत आणि आता आपण ताट वाढायला घेऊया. इथे मी बोंबील हळदीतलं घेतलेलं आहे, म्हणजे बोंबील अळणी घेतलेलं आहे. हे बघा अगदी एक नंबर होता. अशा पद्धतीने मी नक्कीच ट्राय करा. आणि आता आपण घेणार आहोत ताटामध्ये बोंबील मसाला. हे बघा मस्त असे झणझणीत बोंबील मसाला पण आपल्या ताटामध्ये आलेला आहे. आता आपण घेणार आहोत बोंबील फ्राय. मस्त असे कुरकुरीत होतात. तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच बोंबील फ्राय बनवा. हे बघा बोंबील फ्राय पण आपले आलेले आहेत आणि आता आपल्याला येणार आहेत अगदी स्पेशल अशा भाकऱ्या. आहे बघा आपल्या भाकऱ्या पण ताटामध्ये मी वाढून घेतलेल्या आहेत आणि आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. आणि ही रेसिपी तुम्हाला बोंबील थालीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.